ग्रुप आहे त्या एरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट याचे सर्व अधिकारी त्या एरो नावाच्या ग्रुपमध्ये आहे, जिथं अजितदादांचे पीए सुद्धा तिथं होते. म्हणून आम्ही म्हणतोय की एरो या कंपनीवर सुद्धा FIR तिथं झाला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सर्व अधिकारी, ते अधिकारी कोण यांची नावं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणा, त्यांची जबाबदारी काय होती ही इथं त्या ठिकाणी होते. म्हणून त्या अनुषंगाने FIR मध्ये त्या अधिकाऱ्यांचं नाव पण घ्या आणि एरो जे विमान देणारी कंपनी आहे, VSR घेणारी कंपनी, त्या कंपनीवर सुद्धा FIR झाला पाहिजे. त्याचं ते कारण आहे. पुढे आता अंडर लॉगिंग ऑफ द एअरक्राफ्ट फ्लाइंग आवर्स ह्याच्यामध्ये बघा 4915 हे 2 ते 2.5 वर्षामध्ये तेवढं त्याचं फ्लाइंग झालं होतं. म्हणजे 23 मार्च 2025चं हे आहे 4700. म्हणजे जनरली आपण बघितलं तर एका वर्षामध्ये 2000 तास होतात. आता रिपोर्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये गल्लत बघा 25 मध्ये फक्त 250 तास, म्हणजे अख्ख्या वर्षामध्ये त्याच्या आधी 2000 चाललं आणि 250, म्हणजे ह्यालाच आपण म्हणतो की अंडर लॉगिंग हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होतं. आणि 5000 जर त्याची लाईफ होती विमानाच्या इंजिनची तर 8000 तासाहून अधिक ते तिथं त्या इंजिनचा त्याच्यामध्ये वापर झाला होता. आणि त्यामुळेच खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं का चुकून दिलं गेलं असा आमचा प्रश्न आहे. ह्याला जर मार्ग काढायचा असेल तर हनीवेल नावाची इंजिनची कंपनी, त्याला आपल्याला पत्र लिहावं लागेल आणि त्यांच्याकडनं ही माहिती घ्यावी लागेल. आता अंडरलॉक का केलं जातं? आता समजा तुमची एखादी गाडी आहे ती तुम्हाला विकायची आहे, त्याचं जर तुम्ही तिथं स्पीडामीटरवरनं काढलं तर त्याच्यामध्ये तुम्ही 500 किलोमीटर चालवली असली तरी स्पीडामीटरमध्ये जर जेव्हा वायर काढायच्या आधी 100 असेल तर ते आयुष्यभर 100च राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला विकताना, म्हणजे विमान विकताना नाही तर गाडी विकताना स्पीडामीटरमध्ये जेवढं आहे तेवढ्या पद्धतीनेच त्या विमानाची व्हॅल्यू ही राहणार आहे. त्यानंतर ह्या कंपनीचे 2च विमान आहेत, बाकी सगळे इन्व्हेस्टर आहे. मग इन्व्हेस्टरली त्याच्यामध्ये विमान जर ठेवलं असेल तर त्यांना सांगताना हेच सांगणार, विमान कमी चाललं, धंदा कमी झाला म्हणून तुम्हाला कमी पैसे त्या ठिकाणी दिले जाणार, असंही कदाचित त्याच्यामध्ये असू शकतं. त्यामुळे अंडर लॉगिंग हे केलं जातं. पण जर्नी लॉगबुक याच्यामध्ये पायलट हा कधी पण काय बघतो, खरं लॉगिंग झालं पाहिजे. म्हणजे मी समजा 100 तास चालवलं तर माझं 100 तास झालं पाहिजे. त्यामुळे पायलटचं लॉगिंग, हे इंजिनचं लॉगिंग, विमानाचं लॉगिंग आणि एअरपोर्ट अथॉरिटीचं लॉगिंग ह्याचं जर सगळ्यांनी मॅच केलं तर ह्याच्यामधून VSR कंपनी कसा गोंधळ घालायची आणि आपली DGCA त्याला कसं सपोर्ट करायचे हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होईल. पुढं आता फ्लाईट प्लॅनिंग मध्ये जर आपण काही फरक बघितले तर हे आहे ईमेल केलेलं बारामतीला, जे या रिपोर्टमध्ये सुद्धा आलंय असं आपल्याला कळते. आणि एका ग्रुपमधून हे आम्ही काढलेलं आहे ज्याच्यामध्ये शमशाबादला हे विमान तिथं जाणार होतं. पण बारामतीला जे ईमेल केलं होतं त्याच्यामध्ये फ्लाईट प्लॅन जर बघितला तर मुंबई बारामती मुंबई आहे, ह्याच्यामध्ये शमशाबाद कुठंच नाही. म्हणजे बारामती ATC ला कुठंच तिथं ईमेलच्या मदतीने रिपोर्ट केलं नव्हतं की हा शमशाबादला जाणार आहे का नाही जाणार. आणि मग याच्यावरनं आपण जर बघितलं, वेळकार जर त्या ठिकाणी बघितले तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुठं ना कुठंतरी तिथं फरक त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं. आणि टाईममध्ये सुद्धा फरक हा मोठा आहे. त्या ग्रुपमधला टाईम आणि रिपोर्टमध्ये दिला त्याच्यामध्ये ती इतकी मोठी गल्लत आहे, ती गल्लत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काढता काढता फरक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतोय. पुढे आता ह्याच्यामध्ये BA टेस्ट म्हणजे ब्रेथ अनालायझर टेस्ट ही करावीच लागते. ही कुठं करावी लागते तर ही एक वेगळं ठिकाण असतं, त्या ठिकाणाचं इथं आपल्याला करावं लागतं जे एअरपोर्टच्या आत असतं. पण इथं जर बघितलं तर ही विमानच्या आतमध्ये हे कुठेतरी टेस्ट ही केली गेली असं रिपोर्टमध्ये दिलंय. आणि म्हणजे रिपोर्टमध्ये दिलंय की हे विमानाच्या आत टेस्ट झाली, पण त्यासाठी एक वेगळं ठिकाण असतं, हे जास्त महत्त्वाचं असतं. पुढं आता फ्युअल संदर्भात AAIBच्या रिपोर्ट अनुसार सकाळी 5:30 वाजता विमान 2900 LB इंधन होते. म्हणजे याच्यामध्ये एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की याच्यामध्ये एक्स्ट्रा फ्युअल हे भरण्यात आलं होतं. जर मुंबई बारामती मुंबईचा प्रवास असेल आणि सकाळी इंधन भरलं असेल तर एवढं मोठ्या प्रमाणात इंधन का भरलं गेलं. आणि पुढे ते हैदराबादला जाणार होतं, तिथे सुद्धा इंधन आपल्याला भरता आलं असतं. पण 90 ते 95% इंधन हे विमानाच्या पंखामध्ये होतं, ते मुद्दामून भरलं का असा आमचा प्रश्न आहे. आता हे मिसमॅच ऑफ द टायमिंग आहे. म्हणजे याचा रिपोर्टनुसार विदीप जाधव 7:38 पोहोचले विमानतळावर. पण हा जो ग्रुप एरोचा जो अजितदादांचे PA सुद्धा याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विदीप जाधव रीच ॲट 7:17. म्हणजे 17 मिनिटं आणि इथं 38 मिनिटं, ह्याचा जर फरक आपण काढला
ते 20-21 मिनिटाचा फरक आहे, 2-3 मिनिटं इकडे तिकडे ठीक आहे. पण त्यानंतर मनोज पवारचा विरोधाचं झालं. रिपोर्ट अनुसार दादा 7:59 विमानात बसले होते, पण इथं जर बघितलं तर 7:54 म्हणजे आम्हाला एवढंच सांगायचं होतं की याच्यामध्ये जो हा तफावत आहे हा आकड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग वेळ कुठून घेतली, कशी घेतली हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. आणि नसेल तर मग कुठंतरी हा जो हँडलर आहे ज्याच्यावर अजितदादांचे पीए अवलंबून होते, अधिकारी अवलंबून होते, हा हँडलर चुकीची माहिती ही मुद्दामून देतोय का चुकून देतोय हे कुठेतरी आता आपल्याला त्या रिपोर्टमध्ये येणं महत्वाचं आहे. पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स हे जास्त इंटरेस्टिंग आहे. आमची अपेक्षा होती की या रिपोर्टमध्ये ब्लॅक बॉक्सचा फोटो हा यायला पाहिजे होता. सहसा ब्लॅक बॉक्सचा फोटो देणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ह्या जो अपडेट ऑन इन्व्हेस्टिगेशन जे आलं होतं हे कधी आलं होतं, PIBचं 19 फेब्रुवारीला, आणि कालचं रिपोर्ट आलं. या दोघांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की FDR आणि CVR वर सब्जेक्टेड टू थर्मल डॅमेज ॲज बोथ द रेकॉर्डर्स वर एक्सपोज टू हाय टेम्परेचर. आता हे दोन्ही रिपोर्टमध्ये आलेलं आहे. पुढे घ्या. आता हा आहे अहमदाबादच्या क्रॅशचा ब्लॅक बॉक्स. हे फोटो जर तुम्ही बघितले, हा स्फोट किती मोठा झाला होता हे तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती आहे. अक्षरशः एकच जण त्याच्यामध्ये वाचला, तो सुद्धा साईडला पडला म्हणून. आता ह्याच्यामध्ये हे ब्लॅक बॉक्सची परिस्थिती आहे आणि ह्याच्यातून डेटा निघाला तर 100% डेटा निघालेला आहे. फक्त तो DGCL पूर्णपणे त्या पालकांना नाही तर नातेवाईकांना दिलेला नाही, नाही तर तो अजून बाहेर आणला नाही. त्याला पण फार मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे असं आमचं मत आहे, पण ते नंतर विषय घेऊ. तर हा ब्लॅक बॉक्स आहे एअरबसचा ड्रीमलायनर. पुढं आता हा आहे लेअरजेट 55, म्हणजे हे पुढचं मॉडेल आहे. कुठं पडलं होतं तर US मध्ये फिलाडेल्फियामध्ये पडलं होतं. ह्याचा व्हिडिओ आहे. इथं जर तुम्ही बघितला माणसाच्या माले विमान पडलं, स्फोट झाला आणि त्याच्यातला हा ब्लॅक बॉक्स आहे. आणि या ब्लॅक बॉक्सची सगळी माहिती ही तिथं काढण्यात आलेली, रिकव्हर करण्यात आली. पुढं आता ह्याच्यामध्ये तेजस प्लेन क्रॅश ही दुर्दैवी घटना दुबईला झाली होती. आपलं एअरफोर्सचं विमान हे पडलं होतं, फार मोठा घात झाला होता. आपला जो पायलट होता शहीद झाले. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्युमन कॉज वगैरे दिलंय, पण हा सगळा डेटा दुबईला प्रोटेक्टेड आहेत, काही अडचण नाही असं सांगण्यात आलेलं आहे. एवढा मोठा, आणि ते सुद्धा सुपर जेटचा क्रॅश होऊन सुद्धा. पुढं आता हे मी सगळं तुम्हाला माहिती सांगितलेलं, यात काय मी खोलात जाणार नाही. किती टेम्परेचर, कसं काय, हे सगळं मेल्टिंग पॉईंट वगैरे तुम्हाला सांगितलं. पुढे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी एक सांगितलं होतं 2023ला एक असिस्टंट जे डिरेक्टर होते त्यांचं नाव होतं रामचंद्र. तर ह्यांनीच अजितदादांच्या ब्लॅक बॉक्सच्या वरती सही केली आणि तिथं असं पोलीस स्टेशन ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद ही बारामतीला तिथं झाली. आणि सही कोणाची असेल तर हे रामचंद्रनची सही आहे. याच्यात त्यावेळेस 2023ला ते